आज आहे बैलपोळा. चला तर मग जाणून घेऊया बैलपोळा का साजरा केला जातो. बैलपोळ्याविषयी एक कथा प्रचलित आहे. असं म्हणतात की कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते. सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला. मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीमध्ये भांडण झाले. हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायचे ठरले. शेजारी नंदी उभा होता. नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता. तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला. त्यावेळी भगवान शंकराचा परमभक्त नंदीने शंकराची बाजू घेतली. नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि तिने नंदीला शाप दिला. कलियुगात तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला. नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली. तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलियुगात जरी आयुष्यभर कष्ट करावे लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणूस तुझी देवाप्रमाणे पूजा करतील. तुला कष्टाचे काम करायला देणार नाही. तेव्हापासून बैलाची पूजा करणारा बैलपोळा हा सण साजरा केला जाऊ लागला. बैलाची कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्याची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे.